ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सरकारला विरोधी पक्षनेता निवडायचाच नाही, विजय वडेट्टीवार। सरकारला विरोधी पक्षनेता निवडायचाच नाही अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। पाहूया ते काय म्हणतात। घेऊ निर्णय अजून काही ठरलेला नाही। कधी कधी ऑफिशियल बोलतात की आम्ही दिल्लीवरून होतोय, हे सगळं वेळ काढूपण आहे। त्यांना विरोधी पक्षनेता निवडायचंच नाही अशी एकूण त्यांची भूमिका दिसते आहे। आता वरच्या हाऊसमध्ये जर तशी कुठलीच अट नाही, तो निवड करायला पाहिजे। विधान परिषदेमध्ये काय अट आहे, कुठली अट आहे, हे इथे अट घालतायत, तिथे अशी कुठलीही अट नाही आहे। हे खोटारडेपणा आहे सगळा, हा अत्यंत बनवाबनवीचा खेळ आहे। आणि त्यांना करायचं असेल तर ते लगेच करू शकतात, कुठेच अडचण नाही। पण विधान परिषदेची जागा रिक्त असून आता हे अधिवेशन गेलं दोन्ही विरोधी पक्षनेत्याशिवाय, तिथे तर कुठेच अडचण नाही। आमची संख्याबळ आहे, आमच्याकडे सफिशियंट तिकडे सदस्य आहेत। पण रिक्त ठेवून अधिवेशन चालवणं हे मला वाटतं की या सरकारची भूमिका लोकशाहीला विश्वास नसणं किंवा विरोधकांना विरोधक असूच नयेत आणि मस्तीमध्ये सरकार आम्ही चालवू आणि काम रेटून नेऊ, आमच्यावर कोणाला अंकुशच नको आहे, ही राजेशाही पद्धत आता आपल्या राज्यामध्ये दिसते। शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी काही आमदारांनी आता विधानभवन पार्यावरती आंदोलन देखील केलेलं आहे। नाही असं हे विषय आता आंदोलन होत आहेत, खूप जुनी मागणी आहे यांची, त्या मागणीनुसार ते केलं पाहिजे। काहीतरी हो सरकार हो म्हणतं पण करायला तयार नाही। आज त्या पेन्शनधारकांची फार वाईट अवस्था आहे, त्यांनी इतकीच वर्ष नोकरी केल्यानंतर पेन्शन मिळत नाही। त्यामुळे शिक्षक आमदाराचे नाही, शिक्षकांना वाऱ्यावर सोडलं या लोकांनी।